पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत आहे. आजचा आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स ऑफ स्टँडर्ड 8 अँड द चॅप्टर इज 4th अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 4.1. तर बघूया फर्स्ट त्यामधलं इन ट्रायंगल एलिमेंट इज अन अल्टिट्यूड अँड इज अ मीडियन. तर आपण या ट्रायंगलला बघूया कोणकोणती अल्टिट्यूड आहे आणि कोणकोणती मीडियन आहे. तर जी अपोजिट व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडवर 90 डिग्रीचा अँगल करते ती लाईन म्हणजे काय असते अल्टिट्यूड. तर व्हर्टेक्सपासून अपोजिट साईड MN वर LX ही काय झाली अल्टिट्यूड. इथे 90 डिग्रीचा अँगलचं मार्किंग आहे त्यामुळे लिहायचं LX आणि इथे लिहायचं अँड द मीडियन. मीडियन मीन्स व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडचा मिड पॉईंट. इथे मिड पॉईंट हा Y आहे तर मिड पॉईंटला जॉईन करणारी लाईन ही काय असते मीडियन. त्यामुळे LY ही काय झाली मीडियन. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल. एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढून घ्यायचं, नाव द्यायचं PQR आणि त्याच्यात तिन्ही अल्टिट्यूड काढायच्या आणि त्यांच्या पॉईंट ऑफ म्हणजे जिथे मीटिंग पॉईंट होतात तिन्ही अल्टिट्यूड ज्या ठिकाणी एकत्र येतात तर त्याला आपण नाव द्यायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपण तो पण काढूया. तर पहिल्यांदा आपण ट्रायंगलसाठी बेस काढूया आणि बेससाठी मी घेते इथे ॲज अ डिस्टन्स सपोज इट इज 11 or 12 सेंटीमीटर. तुम्ही घेऊ शकता 10 पण घेऊ शकता आणि आपण त्याला नाव देऊन टाकूया ॲज अ बेसला QR. आपण ट्रायंगल काढतोय PQR त्यामुळे बेसचं नाव देऊन टाकू आपण QR यापैकी. हां, आणि आता ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचं आहे त्यामुळे तुम्हाला आहे गरज प्रोट्रॅक्टरची. Q या पॉईंटवर आपण प्रोट्रॅक्टर ठेवायचं आणि जवळपास ॲक्यूट अँगल काढायचं आहे त्यामुळे आपण इथे घेऊ अँगल ॲज अ 50 डिग्रीचा आणि Rवर ठेवून घेऊ आणि या साईडला काढायचे आणि तो घेऊ ॲज 40 डिग्रीचा अँगल. ओके, आणि आता आपण त्याला जॉईन करून घेऊ जो पॉईंट होता आपला आणि इथून हा पण आपण जॉईन करून घेऊ. ओके, तर आपल्याला काढायचं इथं नाव देऊन टाकायचं ॲज अ P. आता आपल्याला काढायचं त्यांच्या ॲल्टिट्यूड्स काढण्यासाठी गरज आहे सेट स्क्वेअरची. आता सेट स्क्वेअर कसा ॲडजस्ट करायचा बघा, तुमच्याकडे आहे असा सेट स्क्वेअर. तर व्हर्टेक्सपासून तर अपोजिट साईडपर्यंत अशा प्रकारे ठेवायचं पहिल्यांदा आणि मग त्याला थोडंसं वर सरकवत जायचं आणि खालच्या बेसला हे मॅच व्हायला पाहिजे सेट स्क्वेअरचा बेस अशा प्रकारे. ओके, दिसतंय तुम्हाला. आता मी इथून काढते व्हर्टेक्स आणि बेसला जॉईन करणारी लाईन. अर्थात आपण काढला आहे 90 डिग्रीचा अँगल अल्टिट्यूड, त्याला असं साईन करायचं. जसं P पासून काढलं आहे तसंच आता Qकडे जायचं आणि जो खालचा बेस आहे ही त्याला आपण आता पॅरलल करत जायचं, ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. ओके, बेस बघा, हा बेस होता PR, त्याला आपण मॅच केलं आहे आणि आता या Q आणि इथली अपोजिट साईड PR याला जॉईन करत जाणारी लाईन काढायची. ओके, याला आपण नाव देऊन टाकू. सपोज इथे दिलेलं आहे A दिलं समजा, तर इथे B देऊन टाकायचं आणि इथे परत 90 डिग्रीचा अँगल काढायचा. आता राहिला तिसरा व्हर्टेक्स, मग तिसऱ्या व्हर्टेक्सवर ठेवायचं अशा प्रकारे आणि खालचा जो बेस आहे PQ त्याला ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. 90 डिग्रीचा अँगल तयार व्हायला पाहिजे, आपला उद्देश तोच आहे फक्त. आणि याला इथं जॉईन करत जाणारी एक लाईन काढायची इथे. ओके, अशा प्रकारे. आणि इथे हा झाला ABC. तिथे द्यायचं आणि इथे पण 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय, बरोबर आहे. अशा 3 नाव द्यायचे म्हणजे आपण 3 अल्टिट्यूड्स काढले, PA, QB अँड
आर सी, हे तिन्ही अल्टिट्यूड या ठिकाणी एकत्र मीटिंग पॉईंट त्यांचा येतो आणि त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स नेहमी अल्टिट्यूडचा ओने दाखवतात. तर इथे आपण लिहायचं ॲज पॉईंट ऑफ कॉन्करन्स ओ. ओके, आणि साईडला लिहून घ्यायचं आपण, दॅट इज इट इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके, ओ, त्याला ओ म्हणतात. त्या ओचंच नाव आहे ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर म्हणजेच अल्टिट्यूडच्या मीटिंग पॉईंटला ऑर्थो सेंटर म्हणतात, ओनी शो करतात. आता आपण बघूया थर्ड क्वेश्चन. ड्रॉ ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता आपण एक ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल काढूया आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये आता मीडियन्स शो करायचे आहेत. तर एक आपण ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल काढूया. लाईन काढून घ्या आपण 10 और 11 सेंटीमीटरची. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलचं नाव आहे STV दिलेलं आहे. आपण इथे घ्यायचा TV घेऊ. इथे STV पैकी TV घेतला. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायचं असेल तर ग्रेटर दॅन 90 अँगल असला पाहिजे. मी टीवर ठेवते हा प्रोट्रॅक्टर आणि तुमच्याकडे अशा प्रकारचा प्रोट्रॅक्टर आहे तो घ्यायचा, मॅच करायचं बरोबर. आणि मी काढते आता 120 डिग्री आहे. ओके, आणि मग याला आपण जॉईन करून घ्यायचं पुढे. ओके, तुम्ही ही लाईन किती पण सेंटीमीटरची घेऊ शकता. समजा मी घेतली आहे ही 11 सेंटीमीटर, लिहायची काही गरज नाही. आणि याला आपण घेतला सपोज 8 सेंटीमीटर किंवा 9 सेंटीमीटर, आणि समजा इथे घेतला आपण 9 सेंटीमीटरचा आर्क पण करू शकता तुम्ही, की मला 9 सेंटीमीटर घ्यायचं आहे, 8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आर्क इथे करू शकतात. ओके, अशी लाईन जर प्रोड्यूस केली आपण तर अशा प्रकारे तुम्ही इथे आर्क घेतला. हा आर्क घेतल्यामुळे पॉईंट फिक्स होतो आणि हा पॉईंट फिक्स केल्यावर इथे एक पॉईंट फिक्स होतो, त्याला आपण नाव देऊ शकतो S. आणि तुम्ही आता हा SV दोन्ही व्हर्टेक्स जे असतात ट्रायंगलचे, हे दोन्ही व्हर्टेक्स आपण जॉईन करून घेऊ आणि लाईन ड्रॉ करा, सेगमेंट SV. ओके, आणि आता आपण त्याचे काय काढायचे, मीडियन्स. मीडियन्स कसे काढायचे आपण आता बघूया. इथे प्रत्येक साईडची आपण मिड पॉईंट फिक्स करायचा. मिड पॉईंट कसा घ्यायचा बघून घ्या. पहिल्यांदा आपण TV ही साईड फिक्स केली, त्यामुळे त्याचं मोर दॅन हाफ डिस्टन्स या आपण कंपॉसवर घ्यायचं आहे. मोर दॅन हाफ म्हणजे समजा हाफ इतकं असेल तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घेऊन, समजा इतकं घेतलं, मोर दॅन हाफ. आणि मग आपण इथून काय काढायचं, आर्क काढायची. आर्क TV या लाईनच्या वर V पासून. ओके, आणि तसंच एक आर्क खाली पण काढायचा. अशा प्रकारे आपण एक आर्क काढला, खालीवर एक एक. आणि आता तसाच आर्क जसा V पासून काढला तसाच आता कुठून काढायचा, T या पॉईंट पासून, आणि वर एक काढायचा क्रॉस करणारा पहिल्या आर्कला, आणि एक खाली काढायचा क्रॉस करणारा फर्स्ट आर्कला. आणि आता हे दोन्हीही ज्या ठिकाणी मीटिंग पॉईंट मिळतात, इथे या दोन्ही मीटिंग पॉईंटला जॉईन करत, की आपल्याला 2 मीटिंग पॉईंट मिळाले ना, त्यांना जॉईन करत एक लाईन ड्रॉ करायची डॉटेडनी. ओके, डॉटेडनी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण.
ॲरो हेड्स द्यायचे. आणि ही जी लाईन आपण आत्ता ड्रॉ केलेली, ही लाईन टी व्ही या लाईनवर जिथे इंटरसेक्ट होते तिथे आपण एखादा पॉईंट देऊन टाकायचा, पॉईंटचं नाव देऊन टाकायचं. सपोज ते आपण घेऊ एम. दिस इज द एम पॉईंट. ओके. आता एम पॉईंट म्हणजे काय झाला, हा मिड पॉईंट झाला. दिस इज द मिड पॉईंट ऑफ टी व्ही. आणि मिड पॉईंट असल्यामुळे दोन असे इक्वल पार्ट्स करायचे, मार्किंग करायचं काहीतरी असतं, असं एक मार्किंग करायचं. कधी सिंगल लाईननी करतात, कधी डबल, कधी ट्रिपल लाईननी करतात, कधी राईटने करतात, कधी क्रॉसने करतात. आता आपण हा आलेला मिड पॉईंट आणि अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन करायचं. ओके. ही काय झाली आता एस एम, ही मीडियन. आपल्याला 3 मीडियन काढायचे आहेत. आता सेकंड मीडियन आपण काढूया. आणि सेकंड मीडियन काढण्यासाठी सेकंड साईड घेऊ. समजा आपण घेतली एस टी, जशी आपण पहिले टी व्ही घेतली होती ना, टी व्हीचा काढला. आता आपण घेऊ एस टी. आता एस टी काढताना परत एस आणि टी हे 2 पॉईंट फिक्स करायचे. आणि या 2 पॉईंटला अशा प्रकारे मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. आणि हे अंतर घेतल्यावर आता 2 पॉईंटला इथे थोडंसं कमी घेते डिस्टन्स मी, म्हणजे त्या आर्कवर येणार नाही. ओके. एक फर्स्ट इकडून आला आणि एक जसं ह्या एस टी या लाईनच्या वर काढला ना, तसंच एस टी या लाईनच्या खाली खाली म्हणजे आपण म्हणूया इथे लेफ्ट हँड साईडला आपण काढतोय. ओके. आता आपण एस या पॉईंटवर ठेवून पहिल्या आर्कला जिथे इंटरसेक्ट झाला, पहिला आर्क जिथे काढला त्याला इंटरसेक्ट करणार येतं. दुसरा आर्क काढायचा राईट हँड साईडला आणि एक काढायचा आता लेफ्ट हँड साईडला. ओके. तर आपल्याला 2 परत पॉईंट मिळाले, एक आणि हा एक. या 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन काढायची आपण डॉटेडनी. अशा प्रकारे. आणि इथे आपण नाव द्यायचं. जसं ते इथे एम दिला असेल तर दुसऱ्या ठिकाणी आपण एन हा असं नाव देऊन टाकायचं. ओके. याला आपण एन हे नाव देऊ आणि याला जॉईन करत जाणारी एक लाईन काढायची. ओके. आता इथे ही जी काढली आपण एन व्ही, ही काय झाली मीडियन. आणि मीडियन काढल्यामुळे हे 2 इक्वल पार्ट झाले. त्याला अशी पण राईटची मार्किंग करू शकतो आपण. आता आपण कोणती साईड घ्यायची, थर्ड साईड कोणती आहे, एस व्ही. परत एस व्ही हे 2 पॉईंट फिक्स करून आपण त्याची एस व्ही लाईनची आपण मिड पॉईंट काढूया. ओके. आता परत इथे कुठे येऊ द्या, काही फरक पडत नाही. डिस्टन्स एक खूप हाफ झालं, थोडं मोर दॅन हाफ घ्यायचं. आता बघा हाफ इतकं डिस्टन्स होतं, थोडंसं अंदाजे घ्यायचं आहे कधी पण. ओके. मोर दॅन हाफ घेते मी, दिसते तुम्हाला. आणि आता इथे आपला कंपास ठेवायचा आणि इथे कुठे जिथे येईल तिथे, असं काही नाही की माझं इथेच आलं पाहिजे खाली फिगरच्या, असं काही नाही. जिथे तिथे आपण आर्क काढायचे. ओके. हा झाला पहिला आर्क. आणि जो लाईनच्या वर म्हणूया आपण आणि एक लाईनच्या खाली. आर्क थोडे मोठेच घ्यायचे.
आपण एस व्ही ही लाईन सिलेक्ट केली होती, त्यामुळे एकदा व्हीवर ठेवायचं आणि पहिल्या आर्कला क्रॉस करणारा आर्क काढायचा. ओके. आणि आता हे जे दोन आपल्याला पॉईंट्स मिळाले ना, हा इथे आणि हा इथे, याला जॉईन करणारी एक लाईन काढायची. आपण काढतोय. ओके. आता ही लाईन सॉरी ब्लॅकनी नाही काढत मी, ती मीडियन नाही आहे, फक्त जॉईन करणारी लाईन काढायची पहिल्यांदा आणि ती मी काढते आता. व्हायलेटनी. ओके. आता याच्यामुळे काय झालं, हे मिड पॉईंट्स मिळाले. मिड पॉईंट इथे मिळाला, LMNL नाव देऊन टाकू आपण त्याला. आणि अशा प्रकारे सिंगलची मार्किंग पण तुम्ही करू शकता. हा मिड पॉईंट आणि पुढचा व्हर्टेक्स यांना जॉईन करणारी एक लाईन काढूया. आता ही जी लाईन आहे ती पहिल्या लाईनवरच, आपण जी डॉटेड लाईन काढली त्यावर येत आहे, काही फरक पडत नाही. त्याला आपण जॉईन करून घेऊ. ओके. ही झाली आता मीडियन. आता हे तिन्ही मीडियन ज्या पॉईंटमध्ये एकत्र येत आहेत त्याला जी हे नाव द्यायचं. आणि हे जी म्हणजेच काय झालं, त्याचा सेंट्रॉइड. जी इज द सेंट्रॉइड. त्यांनी म्हटलं आहे शो द सेंट्रॉइड. सो आपण लिहायचं खाली, दॅट इज पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स दॅट इज द काय झाला, हा सेंट्रॉइड. आणि तो काय असतो, ॲज जी. ओके. तुम्हाला थर्ड क्वेश्चन समजलं आहे. आता आपण बघूया, दॅट इज द फोर्थ क्वेश्चन. आणि फोर्थ क्वेश्चनमध्ये विचारलं त्यांनी, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ड्रॉ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ट्रायंगल LMN. आणि ड्रॉ इट्स अल्टिट्यूड. ड्रॉ इट्स altitudes and denote the orthocenter. The orthocenter by O. O नी तुम्हाला शोध करायचं आहे. तर आपण परत नेहमीसारखं आपलं एक लाईन काढून घ्यायची, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायचं आहे. आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मी इथे काढते. आता एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. इकडे एक ऑब्ट्यूस अँगल काढून घ्यायचा. 120चा काढा, 110चा काढा, काही फरक नाही पडत, फक्त तो मोर दॅन 90 असावा. 100 डिग्रीचा पण काढू शकता तुम्ही. आणि आता हे जॉईन करायचं. आणि इथून पण काही विशिष्ट, समजा ही घेतली असेल 7-8 सेंटीमीटरची, तर ही 7 सेंटीमीटरची घेऊन तुम्ही आर्क पण करून काढू शकता. किंवा स्केल जरी तुम्ही असे ठेवली की आता ही आपल्याला पाहिजे 7 सेंटीमीटरची, तर 7 सेंटीमीटरची तुम्ही स्केल लावून काढू शकता. इथे ही 5 सेंटीमीटर आली माझी, तर मी 5 सेंटीमीटरचा इथे पॉईंट करणार आणि याला आपण जॉईन करून टाकू. ओके. खूप परफेक्ट जे आहे ते डिस्टन्स घेतलं पाहिजे असं नाही, आपल्या अंदाजाने आपण घेऊ शकतो. 5, 6, 7 जे असेल ते डिस्टन्स आपण घ्यायचं. आता यांचे अल्टिट्यूड्स काढायचे. इथे आपण काय काढले, मीडियन्स. आता इथे आपण अल्टिट्यूड्स काढायचे. अल्टिट्यूड्स काढायचे असेल तर याला नाव देऊन टाकू आपण. नाव ट्रायंगलचं LMN आहे, त्यामुळे L इथे देऊ, इथे M आणि इथे N.
आणि याला आपण आता प्रोड्यूस करून टाकायचं. आपल्याला ॲल्टिट्यूड्स उंची काढायची आहे. उंची नेहमी सरळ असावी, त्यामुळे आपण या दोन साईडला प्रोड्यूस करून टाकू. डॉटेड लाईननी प्रोड्यूस करायचं. ओके, जशी ही लाईन प्रोड्यूस केली ना तशी ही पण लाईन प्रोड्यूस करायची. LM पुढे ओढून घ्यायची, त्याला प्रोड्यूस करणे म्हणतात. ओके, समजलंय. तर ह्याला आपण सेट स्क्वेअरनी ॲडजस्ट करायचं. सेट स्क्वेअर. आता इथे आपल्याला एल ह्या व्हर्टेक्सपासून हाईट किंवा ॲल्टिट्यूड काढायची आहे. तर एल याला बेस समजा, म्हणजे आपण हा प्रोड्यूस का केला, आपल्याला व्हर्टेक्स आहे माहीत आणि पण त्याचा बेस नाही होता माहीत आपल्याला, त्यामुळे आपण बेससाठी ही लाईन प्रोड्यूस केली आणि हा व्हर्टेक्सवर ठेवला आपण. बघा दिसते, आणि सरळ त्याला अशा प्रकारे बेसला मॅच करायला पाहिजे म्हणून त्याला वर थोडं वर न्यायचं, त्याला ओढत न्यायचं, पुल करायचं वर, आणि मग इथून एलपासून जॉईन करायचं. ओके, ही झाली 90 डिग्रीची लाईन. ओके, आतमध्ये पण करू शकता तसंच. आता इथे एन हा व्हर्टेक्स आहे आणि एन हा व्हर्टेक्स आहे, त्यामुळे अशा प्रकारे त्याला इथे ठेवायचं आणि याला वरती न्यायचं असं प्रोड्यूस. बघा अशा प्रकारे दिसते तुम्हाला. हा व्हर्टेक्स आणि हे 90 डिग्री तयार व्हायला पाहिजे असा उद्देश असतो. त्याला थोडंसं वरती प्रोड्यूस करत जायचं आणि या बेसवर ठेवायचं बरोबर. 90 डिग्रीचा अँगल व्हायला पाहिजे बस, आणि हे जॉईन व्हायला पाहिजे इथे. ओके, बघा अशा प्रकारे. आता झालं आहे. इथे बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे आणि मग इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही जी लाईन आपण ड्रॉ केली ही किती झाली, 90 डिग्रीची लाईन. ओके, इथे पण तसंच. हे झाले दोन ॲल्टिट्यूड्स. आता आपण तिसरी ॲल्टिट्यूड काढूया. तिसरी ॲल्टिट्यूड म्हणजे हा बेस गृहीत धरायचा. दोन झाले आपले. एल हा व्हर्टेक्स घेतला आपण, एन हा व्हर्टेक्स घेतला, आता राहिला एम हा व्हर्टेक्स आणि पुढचा बेस, त्यामुळे हा व्हर्टेक्स अशा प्रकारे ठेवू आपण आणि याला परत असं घेऊन जायचं पुढे आणि बरोबर 90 डिग्रीचा अँगल होईल अशा प्रकारे इथे लाईन ड्रॉ करायची. ओके, आणि ती परत प्रोड्यूस करायची डॉटेड लाईन. तर अशा प्रकारे आपण हे 3 काढले. आता 3ही झाले आणि आता हळूहळू ही जी लाईन आहे ज्याला आपण आता नाव देऊन टाकू, सपोज ए, या पॉईंटला ए नाव दिलं आहे, याला आपण इथे जो आहे सी हा पॉईंट आपण देऊन टाकू आणि ह्या दोन्ही लाईनला आता डॉटेड लाईनने आपण प्रोड्यूस करत जायचं. की जी फर्स्ट आता जी लाईन काढली आपण MB, ह्या MB लाईनवर हे मीट व्हायला पाहिजे, म्हणजे तिन्ही लाईन एकत्र यायला पाहिजे. एक, दुसरी आहेच MB, आणि आता ही तिसरी, थर्ड. ओके, आता हे जे जिथे मीट झाले एकत्र आलेत ना, हा इथे आउटसाइड द ट्रायंगल
हा काय झाला याचा ऑर्थो सेंटर. सो हा ओ इथे येतोय. ओ इज द ऑर्थो सेंटर. एक तुमच्या डोक्यात आलं असेल, समजलं असेल की ॲक्यूट अँगलचा ऑर्थो सेंटर हा ट्रायंगलच्या मध्ये येतो. तर ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल हा ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल होता LMN. तर LMNचा जो ऑर्थो सेंटर आहे तो कुठे येतो? आउटसाइड द ट्रायंगल, कारण LMN हा काय ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. ओके, आता आपण यातला क्वेश्चन नंबर 5 बघूया. 4 समजले तुम्हाला. तर नेक्स्ट आहे 5th नंबरचा क्वेश्चन. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय G. तर 5th क्वेश्चन आपण बघूया. हे तुम्ही काढून घ्यायचे सर्व, घरी प्रॅक्टिस करा. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. एक राईट अँगल ट्रायंगल आता काढायचं बघा. 2-3 आपण बघतोय, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्ट्यूस अँगल. तर तिन्ही बघतोय. आता तिसरा आहे राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आपण काढून घेऊ. मी घेतलं इथे जवळपास 12 सेंटीमीटर. आणि राईट अँगल ट्रायंगल काढताना तुम्ही परत प्रोट्रॅक्टरचा यूज करायचा. अशा प्रकारे फर्स्ट इथे व्हर्टेक्सला आपण नाव XYZ आहे ना, मग YZ नाव देऊ आपण ह्याला. आणि वायवर आपल्याला मिड पॉईंट ठेवायचा याचा प्रोट्रॅक्टरचा, आणि इथे 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. ओके, आणि जर ही 12 घेतली ना, ही पण 12 सेंटीमीटर घ्या, म्हणजे ट्रायंगल आपल्याला छान याचे मीडियन्स काढता येणार. 12 घेतलं तर चालतं. सेम घेऊ आपण. ट्वेल्व सेंटीमीटर. आणि आता इथे नाव देऊन टाकते मी X, आणि इथे आपण हा जॉईन करून घेऊ XZ. म्हणजे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल तयार होतात, ज्यात दोन साईड इक्वल पण राहू शकतात. तर ही पण घेतली मी 12 सेंटीमीटर, आणि ही पण घेतली 12 सेंटीमीटर. ओके, नाव नाही दिलं तरी चालतं. तर आपण याचे काय काढणार आहे? त्यांचे मीडियन्स. आणि मीडियन्स काढण्याची प्रोसिजर तुम्हाला आत्ताच मी सांगितली होती, की जी लाईन आहे त्याची आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे YZ आहे, तर YZचं मी मोर दॅन हाफ डिस्टन्स, तुम्हाला बघा समजते, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म इतकं असतं, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. आणि YZ ही साईड सिलेक्ट केली, त्यामुळे वर एक आर्क काढायचं आणि एक खाली आर्क काढायचा लाईनच्या. झेडवर ठेवायचं. परत वर आर्क इंटरसेक्टिंग करायचा, पहिल्या आर्कला काढायचा, आणि दुसरा पण खाली इंटरसेक्टिंग आर्क काढायचा, आणि यांना जॉईन करणारी एक लाईन काढायची. इथे 2 मीटिंग पॉईंट मिळतात. ओके, हे झालं फर्स्ट. आता यापैकी आपल्याला इथे एक पॉईंट मिळाला, आणि तो मिड पॉईंट मिळाला. त्याला आपण सपोज A नाव दिलं असेल, तर याला जॉईन करत जाणारी लाईन, आणि पुढच्या व्हर्टेक्सला दोन्ही पॉईंटला जॉईन करत जाणारी एक लाईन काढायची. ही झाली काय? मीडियन.
ओके. आता दुसरी काढूया आपण सेकंड. तसं आपण वाय झेडला डिवाइड करून मिड पॉईंट मिळवला ना, मिड पॉईंट मिळाला त्याला सिंगल लाईन पण देऊ शकतो. तसंच आपण एक्स वायला पण मिड पॉईंट काढूया. वायवर ठेवू मोर दॅन हाफ, एक आर्क लेफ्ट हँड साईडला, दुसरा आर्क राईट हँड साईडला लाईनच्या. तसंच एक्सवरून एक आर्क काढूया इंटरसेक्टिंग आणि दुसरा एक इंटरसेक्टिंग आर्क. याला जिथे आपल्याला 2 पॉईंट्स मिळाले त्याला जॉईन करत जाणारी एक लाईन काढूया. ओके. इथे हा जो आत्ता मिळाला तो मिड पॉईंट आणि त्याला आपण नाव देऊन टाकूया ॲज बी. आणि बी एक्स वाय ही साईड त्यावर येणारा मिड पॉईंट बी आपण त्याला मार्किंग करून घेऊ. सेम दाखवायसाठी काहीतरी सिम्बॉल दाखवावा लागतो. सिम्बॉल दाखवला क्रॉसनी. बी हा मिड पॉईंट झाला आणि बी आणि झेड याला आपण आता जॉईन करून घेऊ. ओके. आता आपण कोणती साईड घेऊ? एक्स झेड. एक्स झेडचा परत आपण मिड पॉईंट काढूया. डिव्हाइड करून काढायचं, त्याला बायसेक्ट करून काढणे असं म्हणतात. तर झेडवर आपण कंपासचं 1 एंड ठेवायचं आणि एक आर्क काढायचा. तसाच इकडे कुठे निघेल तो एक्सवर पण ठेवायचं आणि परत पहिल्या आर्कला इंटरसेक्टिंग करणार. आता इथे आपल्याला असे 2 पॉईंट्स मिळाले बघा, तुम्हाला दिसतात आहे. एक इथे आणि एक इथे. याला जॉईन करणारी एक लाईन काढायची. आता ही लाईन एक्स झेड या लाईनवर जिथे क्रॉस झाली असेल तिथे डॉट एक पॉईंट काढायचा, त्याला आपण ए बी आणि इथे सी नाव देऊन टाकू. आता आलेला सी हा मिड पॉईंट झाला, त्याला मार्किंग करते मी. मिड पॉईंट असल्यामुळे डिवाइड झाली एक्स सी आणि सी झेडमध्ये. आणि आता हा मिड पॉईंट आणि पुढचा व्हर्टेक्स यांना जॉईन करणारी एक आपण लाईन काढूया. ती झाली काय? मीडियन. ओके. आता तिन्ही मीडियन ह्या आल्यात. ह्या तिन्ही मीडियनला पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो असतो त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइड. आणि तो शो करतात कशाने? जी या लेटरनी. आता आपण इथं जी लिहून घ्यायचं. आणि हा झाला काय? शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर जी हा झाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके. मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.